काळोख्या घाटातल्या पायवाटवर धुकं. वाऱ्याबरोबर हळूच कुजबुजत निघालं. रात्रीची थंडी हाडात शिरत होती. चंद्रकिरणांनी झाडांच्या सावल्या वाकल्या आणि पायवाट अनोळखी वाटू लागली. माधव एकटाच घरी परत होता. गावातली सगळी दिवे विझली होती. दूरवर फक्त देवळाचा एक कंदील धुक्यातून एखादं ठिपकं तेवत होतं. आणि तेवतच असूनही थंड दिसतं. त्याच्या कानाशी एक आवाज कुजबुजला. उशीर झाला ना तुला आज? माधवने दचकून मागे पाहिलं. कोणाचीच पाऊलखुणा नाहीत घाली. फक्त ओलसर मातीवर लांब ओढ रेषा, जणू कोणाला ओढून नेलं इथे. तो घाईघाईत चालायला लागला, पण रस्ता लांबतच जात होता, ज्यातून तो दररोज जात असे. आज तोच रस्ता नवा भासत होता. अचानक कडेलोटातून घंटेचा आवाज, तुटलेला धातूचा थरथरता नाद. वाऱ्याने तेवढीच धूळ उडवली. माधवचं हृदय धडधडू लागलं. त्याने खांद्यावरची पिशवी घेतली. तेवढ्यात आवाज पुन्हा कुजबुजला. थांब, आज तुझ्यासाठी येते. तो घाबरून पळू लागला. घाटाच्या वळणावर सावली हलली. बारीक हातांनी झाडं ढकलली. पानं किरकिर आवाज करू लागली. त्याने 1.5 पाऊल पुढे टाकलं आणि समोरचं अंधार जिवंत झालं. एक आकृती हळूहळू समोर आली. पांढरा ओला फडका खांद्यावर, केसातून पाणी थेंब थेंब गळत, डोळ्यात काळोखाचा चरक फिरत. ती ओठ हरवत काहीतरी गात. त्याच्या कानात स्पष्ट आलं, घरी जातोस ना आज तरी? माधवने मागे सुरकुरून उभा राहिला. तिचा हात लांबून पुढे झाला. हाडकुनं बोटं वाऱ्याला कापत त्याच्याकडे हळूहळू येऊ लागली. माधवने डोळे झाकून पळलं. धुक्यात रस्ता गडबडला होता. पायवाट उलट्या दिशेने वाकली. समोर काळा खडा दिसत होता. त्या खड्यात झुळझुळ आवाज, जणू कोणीतरी पाण्याखाली कुजबुजतं. उतर, इथेच तुझा घर. माधवने शेवटचा दम टाकला आणि उजवीकडे वळून धावला. दूरवर गावाच्या कुत्र्याचा आवाज, चमेलीचा फुलांचा ओलसर वास. त्यांनी शक्य तोवर जोरात पळलं आणि शेवटी घरासमोर येत थांबलं. घराचं दार अर्धवट उघडं होतं. आतून घुमणारा श्वास ऐकू आला. आईच्या आवाजासारखीच कुजबूज, पण जरा जास्त लांबट वाक्य. उशीर का केलास इतकाच? माधवने हात कंपवून दार ढकललं. दार किरकिर वाजत उघडतं. घरात कोणीच नव्हतं उभं. फक्त गुडघ्या एवढी ओलसर सावली. त्या सावलीतून बारीक पाय दिसले, उलटे वाकलेले आणि मागे वळलेले. ते त्या स्त्रीचे पाय नव्हते मुळी. माधवच्या शरीरात शहारा आला आणि आवाज डोक्यात थेट, आज तरी थांबशील माझ्यासोबत? त्याने किंचाळत दार बंद केलं. सगळं घर अंधाराने गिळलं. दाराच्या पलीकडे कुजबुजत, थांब, मी येते आत्ताचा आत्ता. दाराची कडी हलू लागली. लाकडाचा तुकडा किरकिर वाजला आणि सावली हळूहळू उतरत त्याच्याकडे जवळजवळ येत, दाराच्या मोहती चुंगळत फिरत. अचानक पूर्ण शांतता पसरली. माधवचा श्वास थांबून गेला. दाराच्या फटीतून हात येतो, अंगावरच्या हाडांवर ओल आणि आवाज तिखटपणे हसत. पुढची रात्र तुझी होणार.